जर तुम्ही सतत नवीन परिस्थितींना सामोरं जात असाल तर ह्याचा अर्थ तुम्ही विकासाचं आणि मोठ्या शक्यतांचं जीवन जगत आहात. ज्या क्षणी तुम्ही अपरिचित परिस्थितींची भीती बाळगता तेव्हा तुम्ही तुमचा विकास आणि शक्यता थांबवता. हे खूप महत्त्वाचं आहे की रोज तुम्ही कोणत्या तरी अज्ञात गोष्टीमध्ये प्रवेश केला पाहिजे. जे कसं हाताळावं हे माहीत नसेल याचा अर्थ तुम्ही विकसित होत आहात. तर भीती ही अज्ञात गोष्टीची नाहीये. भीती ह्याची असते की त्यामुळे तुम्हाला कदाचित त्रास होईल. म्हणून सर्वप्रथम गोष्ट म्हणजे गुंतवणूक करणं स्वतःमध्ये. हे पाहणं की तुमच्याकडे आनंदाची केमिस्ट्री आहे. जर तुम्ही स्वतःला इनर इंजिनियर केलं की तुमच्याकडे आनंदाची केमिस्ट्री आहे. एकदा का त्रासाची भीती गेली. दररोज तुम्ही उत्सुक असाल नवीन परिस्थितींसाठी. दररोज तुम्ही उत्सुक असाल नवीन शक्यतांसाठी. याचा अर्थ तुम्ही अपरिचित ठिकाणी आहात. अपरिचित म्हणजे शत्रू नाही. अपरिचित म्हणजे तुम्हाला त्यातून मार्ग काढायचा आहे. अपरिचित म्हणजे तुमची बुद्धी आणि क्षमता कायमच सक्रिय आहे. जगण्याचा हाच मार्ग आहे. कायम तरुण राहण्याचा हा मार्ग आहे. आणि हा एक मार्ग आहे पुढे जाण्याचा, दोन्ही भौतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या प्रत्येक माणसासाठी. नमस्कारम.